नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सरकारनं या महत्त्वाच्या नियमात केला बदल. 15 डिसेंबरपासून लागू होणार. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट काय आहे व सरकारने या कोणत्या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल केलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सरकारनं या महत्त्वाच्या नियमात केला बदल. 15 डिसेंबर पासून लागू होणार. पहा अपडेट. न्यू CGHS गाईडलाईन्स. केंद्र सरकारनं CGHS म्हणजे आणि ECHSC या संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करत एक नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. मंत्रालयानं 15 डिसेंबर 2025 पासून सुधारित CGHS आणि ECHS हे दर लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. यासोबतच सर्व विद्यमान करार म्हणजे MOA याच तारखेच्या मध्यरात्रीपासून रद्द मानले जातील. याचा अर्थ असा की आता सर्व खाजगी रुग्णालयांना पुन्हा डिजिटल अर्ज करून पॅनेलवर कायम राहण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जी रुग्णालय वेळेत अंडरटेकिंग जमा करणार नाहीत त्यांना आपोआपच पॅनेल्ड मानलं जाईल. बघा, या ठिकाणी पाहू शकता देशभरातील लाभार्थींना फायदा. खरं तर सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम देशभरातील CGHS आणि ECHS या लाभार्थींवर पडेल. जुन्या दरांमुळे वैद्यकीय खर्च वाढूनही देयक अपडेट झाली नव्हती अशी रुग्णालयाची दीर्घ काळापासून तक्रार होती. तर दुसरीकडे निवृत्ती वेतनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना या बिलिंगमध्ये पारदर्शकता आणि सेवा नाकारल्यास जबाबदारी निश्चित करण्याची अपेक्षा होती. त्यामुळे नवीन नियम खर्चामध्ये एकरूपता आणणं, डिजिटल क्लेम प्रक्रिया सुधारणं आणि रुग्णालयाची जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने आणले गेले आहेत. बघा अधिक तपशील काय सांगतोय. 2025 मध्ये CGHS प्रणालीत अनेक मोठे अपडेट्स यापूर्वीच करण्यात आले आहेत. जसं की निवृत्ती वेतनधारकांसाठी कॅशलेस उपचाराची सुविधा वाढवणं, रेफरल प्रणाली पूर्णपणे डिजिटल करणं, रुग्णालयावर कठोर पेनल्टी लावणं आणि टेलिकन्सल्टेशन सेवा वाढवणे. यासोबतच शस्त्रक्रिया, डायग्नोस्टिक्स, ICU आणि डायलिसिस आणि रूम भाड्यांसारखे दरही अपडेट करण्यात आले आहेत. जेणेकरून खाजगी रुग्णालयाच्या मानकानुसार उत्तम उपचार मिळू शकेल. एकूणच हे वर्ष CGHS व्यवस्थेला आधुनिक बनवण्याचं आणि रुग्णालय समन्वय हे सुधारण्याचं या ठिकाणी राहिलं आहे. बघा, रुग्णालयांसाठी निर्देश आणि लाभार्थींना सूचना. खरं तर रुग्णालयांसाठी आता स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करा, कागदपत्र अपलोड करा आणि नवीन नियम स्वीकारा आणि 90 दिवसाच्या आत नवीन करार साईन करा. असं न केल्यास ते पॅनलमधून बाहेर होतील. लाभार्थींसाठी याचा अर्थ असा आहे की सेवा सुरू राहतील, परंतु काही रुग्णालये तात्पुरती पॅनलमध्ये बाहेर पडू शकतात, ज्यामुळे थोडी अडचण येऊ शकते. तथापि नवीन दर आणि डिजिटल प्रक्रियांमुळे या प्रणालीमुळे आगामी काळात कॅशलेस उपचार आणि क्लेम सेटलमेंट पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी केंद्रीय कर्मचारी आहेत या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची व मोठी अपडेट आहे. सरकारने खरं तर या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल केलेला आहे. येत्या 15 डिसेंबर पासून या ठिकाणी हे नियम लागू होणार आहेत. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.